श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते। स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजपासून 21 दिवस करण्याचा एक उपाय सांगितलेला आहे आणि खूप छान उपाय आहे। तो अगदी साधा सोपा, ज्याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च नाहीये असा उपाय कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। ज्यांनी तो पाहिलेला नाही त्यांनी अवश्य जाऊन बघावा। त्याचप्रमाणे स्वामी सेवा करताना झोप काय येते, अडचणी काय येतात, भांडणे का होतात, हाही व्हिडिओ काल मी अपलोड केलेला आहे। तर ज्यांनी बघितलेला नाही त्यांनी आवर्जून जाऊन बघावा असा तो व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे मंत्र देणार आहे ज्या मंत्रांनी तुमची परिस्थिती भरपूर प्रमाणात सुधारेल। म्हणजे इतकी सुधारेल, हळूहळू हा मंत्र जसा जसा सिद्ध होईल तसे तशी तुमची परिस्थिती सुधारेल। मंत्र म्हणणे म्हणजे काय, तर मंत्र कुठलाही आपल्याला सिद्ध करावा लागतो आणि तो मंत्र सिद्ध करण्यासाठी अनुष्ठान करावं लागतं। अनुष्ठानचा अर्थ काय की इतके दिवसात इतक्या वेळा मी हा जप पूर्ण करेन। मग भले तुम्ही तो लिखित स्वरूपात करा किंवा तुम्ही तो बोलण्याच्या स्वरूपात करा, पण तुम्हाला जर परिस्थिती बदलायची असेल, तुमची जर अशी इच्छा असेल की माझ्याकडे सोनं नाणं पैसा भरपूर असावा, मुलांसाठी मला ह्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत आणि माझ्याकडे पैसा कमी पडतोय, व्यवसाय होत नाहीये, व्यवसाय चालत नाहीये, तर हे 2 मंत्र, माझा थोडा आवाज बसलाय त्यामुळे मी थांबते सारखी। तर हे 2 मंत्र इतके सुंदर काम करतील यावर की तुम्ही त्याचा फायदा बघाल की तुम्हाला किती त्याचा छान फायदा होतो ते। तर मंत्र काय काम करतात आपल्या आयुष्यात, तर मंत्र आपल्या आयुष्यात प्रत्येक मंत्र वेगळं काम करतो। काही मंत्र असतात ते नवग्रह सुधारण्यासाठी असतात, काही मंत्र असतात ते परिस्थिती सुधारण्यासाठी असतात, काही जे मंत्र असतात ते आपली साडेसाती कमी करण्यासाठी असतात, काही मंत्र अन्नधान्य जास्त घरामध्ये व्हावं यासाठी असतात। असे अनेक प्रकारचे मंत्र शास्त्रामध्ये आहेत, पण ते सगळेच मंत्र प्रत्येकाला माहित नाहीये। आपल्याला कॉमन मंत्र माहित असतात, जसं की आपले श्री स्वामी समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, याच्या पुढे मंत्र आपल्याला जास्त करून माहित नसतात, जे शास्त्रामध्ये आहेत। आता सगळ्यात पहिला मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे ओम भार्गवाय नमः। ओम भार्गवाय नमः फक्त 24 वेळा अंघोळ झाल्यावर हातावर मोजून ओम भार्गवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। माळ नाही, काही नाही, फक्त स्वच्छ अंघोळ करायचे, आसन घेऊन बसा, कुठेही बसा, काहीही नाहीये त्याला असं की तुम्ही इथंच बसलं पाहिजे तिथंच बसलं पाहिजे। सकाळी 24 वेळा आणि संध्याकाळी 24 वेळा फक्त ओम भार्गवाय नमः मंत्र लक्षात आला का तुमच्या? ओम भार्गवाय नमः एवढाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 24 वेळा सकाळी, 24 वेळा रात्री। आता दुसरा मंत्र, आता ओम भार्गवाय नमः हा मंत्र तुम्हाला पैसा, प्रगती किंवा कॉन्फिडन्स हे सगळं काही देतो। म्हणजे मुलांनी वापरला तरी चालेल, मोठ्यांनी वापरला तरी चालेल, असा हा मंत्र आहे। आता जो दुसरा मंत्र आहे तो आहे खास स्त्रियांसाठी, ज्यांना सोनं नाणं याची भरपूर आवड असते मात्र त्यांना ते घेणं होत नाही, किंवा आता फक्त आपण सोन्याचे दर आभाळाला टेकलेले आहेत, त्यामुळं सोन्याच्या दुकानात जाताना सुद्धा आपण 10 वेळा विचार करू। पैंजण घ्यायचं असेल तरी आपण 10 वेळा विचार करू की अरे बाबा घ्यावं का नको, कारण मिडल क्लास फॅमिलीसाठी आता ते शक्य नाहीये। पण जर प्रयत्न केले, जर आपण पैसा कमवला तर आपल्यासाठी ते अशक्य पण नाहीये। त्यामुळे कष्ट आणि भरपूर काम तुम्ही करत असाल तर डॉक्टर वसंत विजय महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी दिलेला एक मंत्र आहे क्लीम नमः शिवाय। क्लीम नमः शिवाय म्हणजे सध्याच्या आयुष्यात मी तो वापरायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हालाही म्हटलं सांगावं, प्रत्येकापर्यंत तो पोचतोच असं नाही म्हणून तुम्हाला सांगावं म्हणून सांगत आहे। क्लीम, क ला ली जोडायचा, त्याच्यावर टिंब, क्लीम नमः शिवाय, बस इतकाच मंत्र। जेवढ्या वेळा दिवसात आठवण होईल तेवढ्या वेळा म्हणा क्लीम नमः शिवाय, क्लीम नमः शिवाय हा मंत्र म्हणा। तुमच्या परिस्थितीमध्ये चमत्कारिकरित्या बदल होतील। मात्र सोबत तुम्हाला परत एकदा सांगते की कष्ट आणि कर्म याशिवाय आयुष्यात आपल्याला काहीही मिळत नाहीये। कुठलेही मंत्र म्हणून, नुसत्या उपासना करून, सेवा करून
उपाय करून काहीही मिळत नाही, की तुम्ही झोपाल आणि तुम्ही जप कराल आणि म्हणाल की नाही मी हे केलंय, मला हे मिळालं पाहिजे, असं कधीच शक्य नसतं. त्यामुळं सोबत कष्टाची जोड हवी, कर्म चांगले हवेत. आपल्याला जर जास्त पैसा मिळाला तर दान करण्याची वृत्ती हवी, कोणी मागितले गरजेला तर काहीतरी त्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती हवी. हे सगळं असेल तर आपोआपच तुमची परिस्थिती भरपूर प्रमाणात सुधारेल. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते, जेव्हा आपला पगार होतो, आता आजकाल सगळ्यांचे पगार ऑनलाईन होतात, त्यामुळं देवापुढे पैसे ठेवणे ही पद्धत फार बंद होत चाललेली आहे. मात्र पगार झाला की 500, 1000 रुपये, 2000 रुपये काढून देवासमोर ठेवून त्यानंतर ते तिजोरीत ठेवत चला. म्हणजे तुमच्या पैशाला पैसा लागणं जो म्हणतो आपण, की पैशामध्ये वाढ होणं, ही हा प्रकार होऊन पैशाला पैसा वाढेल. जर सगळंच तुम्ही कार्ड वापराल, सगळीकडे गुगल पे वापराल, तर मग पैशाची पूजा होणंच घरामध्ये बंद होत चाललेलं आहे. त्यामुळे हा नियम एक स्वतःला घालून घ्या, की पगार झाला किंवा मी काही कमावले तर मी ते बँकेतनं काढेन, म्हणजे ATM मधनं काढेन आणि त्याची आवर्जून पूजा करेन. हा एक तुमच्या घरात घडू दे आणि मग बघा की तुम्हाला किती छान याचे रिझल्ट जाणवतात. ते पैसा कमावणं किंवा तसं म्हटलं तर आर्थिक परिस्थिती सुधारणं अवघड नाहीये, मात्र त्यासाठी हे सगळे उपाय, सेवा आणि कष्ट हे तुम्हाला करावे लागतील. मग बघा तुमचे दिवस कसे बदलतात ते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.